करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे लाखो भक्त आहेत। कोणत्याही देवस्थानाबद्दल भक्तांच्या भावना या नाजूक असतात। अशा वेळी सोशल मीडियावर फिरणारा एक व्हिडिओ सध्या चांगलाच वादग्रस्त बनलाय। गुढीपाडव्यानिमित्त श्री अंबाबाई देवीला 351 रुपयांची साडीची ओटी भरा आणि पुण्य मिळवा असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। त्यातून भाविकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। शिवाय आजवर कोल्हापुरात कधीच भाविकांकडून आर्थिक मागणी केली जात नव्हती, पण अशा प्रकारच्या व्हिडिओतून श्रद्धेचा बाजार मांडला गेलाय। कोणत्याही मंगल सणादिवशी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं ही अनेकांची श्रद्धा आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंबाबाई मंदिरात गर्दी वाढणार हे सर्व मान्य आहे, पण गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर गेले 2 दिवस सोशल मीडियावर एक AI निर्मित पोस्ट व्हायरल होतीये। त्यामध्ये एक युवती 351 रुपये भरा आणि श्री अंबाबाई देवीची साडीनं ओटी भरून पुण्य मिळवा अशी जाहिरात करत आहे। 19 मार्च गुड़ी पड़वा के पावन अवसर पर आप भी मात्र 351 रुपए में मां महालक्ष्मी को साड़ी सेवा अपने नाम से करवा सकते हैं। यजमान.in के माध्यम से घर बैठे आपके नाम से यह सेवा कोल्हापुर में विधि विधान से संपन्न की जाएगी। आपको मिलेगा सेवा का वीडियो, ब्लाउज पीस और आशीर्वादित हल्दी कुमकुम। गुड़ी पड़वा के लिए स्लॉट सीमित हैं। अभी बुक नाउ करें और नए वर्ष की शुरुआत मां महालक्ष्मी के आशीर्वाद के साथ कीजिए। यजमान.comचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे कोल्हापुरात तीव्र नाराजी आहे। हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी अशी जाहिरात करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे। त्यानंतर अशा प्रकारच्या खोट्या जाहिरातबाजीला भाविकांनी बळी पडू नये असं आवाहन देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलंय। यापूर्वी काही पूजा साहित्य विक्रेत्यांकडून भाविकांची फसवणूक झाली आहे। ओटीसाठी दिलेली 6 वार साडी तेवढ्या आकाराची नसते, तर ओटीवर असणाऱ्या हिरव्या बांगड्या, नथ, मणी, मंगळसूत्र हे सुद्धा निकृष्ट दर्जाचं असतं। आता थेट सोशल मीडियावर 351 रुपयांची साडी खरेदी करण्याचं भावनिक आवाहन करण्यात आलंय। त्याबद्दल पुरोगामी कोल्हापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत।